अजित पवार विमान अपघाताप्रकरणी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी विरोधामध्ये एफआयआर दाखल करून घेण्यास मरीन लाईन्स पोलिसांनी नकार दिलाय। यावेळी पोलीस आणि रोहित पवार यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचंही पाहायला मिळालं। गुन्हा दाखल न करून घेतल्यानं मरीन लाईन्स पोलिसांवर कुणाचा दबाव आहे असा सवाल रोहित पवारांनी केलाय। तर आज बारामती पोलिसांमध्ये जाणार असल्याचं म्हणत तिथं गुन्हा दाखल न केल्यास जाण्याचा इशाराही रोहित पवारांकडून देण्यात आलाय। अधिकारी ॲडिशनल डीसीपी इथं आले आणि त्यांनी तिथं येऊन सांगितलं नाही एफआयआर होणार नाही। मग आम्ही विचारलं का नाही होणार, मग त्यांनी थोडंसं सांगितलं तो आमचा अधिकार म्हणजे पोलिसांचा अधिकार। आणि मग म्हणलं की अहो या पुस्तकामध्ये जे काही दिलंय जे ऍक्ट आहे, एक वकील सांगतायत की कॉग्निजेबल ऑफेन्स असेल तर एफआयआर आपल्याला घेता येते। त्यांनी तिथं सांगितलं तुम्हाला करायचं करा, आम्ही एफआयआर करून घेऊ शकत नाही आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचंय तुम्ही त्याला सांगा, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, जी कारवाई करायची तुम्ही करा, पण आम्ही ही एफआयआर नोंद करू शकत नाही। मग दुर्दैव असं या देशातला नागरिक म्हणून आमचा जो अधिकार आहे तोच आम्हाला वापरून दिला जात नाही। मग कोणाचा असा फोन आला या मोठ्या डीसीपीला की ज्याच्यामुळे ते एफआयआर करून देत नाहीत। आता याच्यामध्ये हा आमचा अधिकार आहे, त्याच्याच बरोबर एफआयआर करायला घेतली होती, मग ती कॅन्सल केली। आणि मग अशा पद्धतीने दबाव आणून तुम्ही म्हणत असाल एफआयआर होऊ शकत नाही, तर तुम्ही कुठल्याही वकिलाला विचार, एफआयआर 100% तिथं होऊ शकते। कुठल्याही सामान्य व्यक्तीचा एफआयआर होऊ शकतो, पण मग आम्ही विचारतो आमचेही आमदार इथं असणारे दादांची आमदार महाराष्ट्र विचारत आहे अजितदादांच्या बाबतीत असा वेगळा न्याय का। आता आम्ही निर्णय तिथं घेतलेला आहे की हे आमचा एफआयआर तर इथं करून देत नाहीत। त्यामुळे उद्या सकाळी 10 वाजता बारामतीचे जे कुठले पीआय असतील, एअरपोर्ट ज्यांच्या अंतर्गत येतं, माझ्या अंदाजे ग्रामीण विभागाच्या अंतर्गत येतं, त्या ग्रामीण पीआयकडे जाऊन तिथं आम्ही तिथं प्रयत्न करू। तो प्रयत्न करत असताना ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात, सत्तेत असणारे, सत्ता आज सत्तेत बसणारे जे कोणी नेते असतील ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात हे आपल्याला तिथं बघावं लागेल। त्याच्याच बरोबर सत्तेत असणारे त्यांचे जे मित्र आहेत ते मित्र सुद्धा त्या बाबतीत काय करतात, जे दुसऱ्या पक्षाचे ते सुद्धा तिथं आपल्याला बघावं लागेल। हा आमचा अधिकार या पुस्तकाला या कायद्याला त्या ठिकाणी दिलेला आहे। हा ऍक्ट आत्ता असणारे सत्तेत असणाऱ्या सरकारने कायदा हा बदललाय ना, त्यांनी तो कायदा बनवलाय, हे ते पुस्तक आहे। मग ह्या कायद्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला अधिकार असताना मग आम्हाला सुद्धा तो अधिकार आहे। आम्ही विरोधात असलो काय आणि सत्तेत असलो काय, आणि योगायोग इथं बघा आम्ही विरोधातले पण आमदार आहेत आणि सत्तेतले सुद्धा आमदार आहेत। मग आम्हाला हा पूर्णपणे अधिकारी असताना सुद्धा, या देशाचे नागरिक असताना सुद्धा एफआयआर होत नसेल कॉग्निजेबल ऑफेन्ससाठी सुद्धा, तर मग कुठं ना कुठंतरी आता शंका ही आमची वाढत चाललेली आहे। आम्ही कुठंतरी म्हणत होतो की व्हीएसआर कंपनी कुठेतरी अपघात झाला या विषयावर आम्ही थोडंसं तिथं ठाम होतो। मग अशा पद्धतीने तुम्ही काय गोष्टी अडवत असाल तर साहजिकच आहे ना, लोकांचा कुठेतरी प्रश्न त्यांच्या मनामध्ये कुठेतरी निर्माण होईल की हा घात नाही तर अपघात आहे। हा आमचा अधिकार या पुस्तकाला या कायद्याला त्या ठिकाणी दिलेला आहे। हा ऍक्ट आत्ता असणारे सत्तेत असणाऱ्या सरकारने कायदा हा बदललाय ना, त्यांनी तो कायदा बनवलाय, हे ते पुस्तक आहे। मग ह्या कायद्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला अधिकार असताना मग आम्हाला सुद्धा तो अधिकार आहे। आम्ही विरोधात असलो काय आणि सत्तेत असलो काय, आणि योगायोग इथं बघा आम्ही विरोधातले पण आमदार आहेत आणि सत्तेतले सुद्धा आमदार आहेत। मग आम्हाला हा पूर्णपणे अधिकारी असताना सुद्धा, या देशाचे नागरिक असताना सुद्धा एफआयआर होत नसेल कॉग्निजेबल ऑफेन्ससाठी सुद्धा, तर मग कुठं ना कुठंतरी आता शंका ही आमची वाढत चालली।